बारामती अॅग्रो प्रकरणामध्ये आमदार रोहित पवारांची ईडी चौकशी होणार आहे। रोहित पवार चौकशीला जाण्यापूर्वी मोठं शक्ती प्रदर्शन करण्याची शक्यता आहे। शरद पवारांप्रमाणेच रोहित पवारही ईडीला सामोरं जाणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे। पाहुयात खास रिपोर्ट। रोहित पवार ईडीला सामोरे जाणार। ईडी कार्यालयासमोर पवार गट शक्ती प्रदर्शन करणार। आजोबांचा फॉर्म्युला नातू वापरणार का? आमदार रोहित पवार यांची बारामती अॅग्रो ईडीच्या फेऱ्यात सापडली आहे। कन्नडच्या साखर कारखान्याच्या खरेदीत गोलमाल झाल्याचा आरोप त्यांच्यावर आहे। यापूर्वी बारामती अॅग्रोच्या 5 ठिकाणांवर धाडी टाकण्यात आल्या होत्या। त्यानंतर रोहित पवार यांना चौकशी करता बोलावण्यात आलंय। ईडीच्या चौकशीवेळी शरद पवार आणि सुप्रिया सुळे त्यांच्या सोबत असणार आहेत। याशिवाय शरद पवार गटाचे कार्यकर्तेही मुंबईतल्या ईडी कार्यालयाबाहेर जमण्याची शक्यता आहे। आदरणीय पवार साहेबांसारखी एक व्यक्ती, आपण ज्याला बाप माणूस म्हणतो, ती जर असेल तर नक्कीच आमच्यासारख्या कार्यकर्त्याला एक हुरूप येतं। सुप्रियाताईसुद्धा उद्या आहेत आणि आम्ही कार्यकर्त्यांना विनंती केली की गर्दी करू नका। शेवटी आजपर्यंत जसं सहकार्य ईडीला केलेलं आहे तसंच सहकार्य उद्याही मी करेल। रोहित पवार यांच्या ईडी चौकशी दरम्यान आंदोलनासाठी कुणालाही जायला सांगितलं नसल्याचं जयंत पाटील यांचं म्हणणं आहे। आम्ही कुणाला आंदोलन करायला सांगितलेलं नाही। उत्स्फूर्तपणाने कुणी काही केलं तर आम्हाला माहीत नाही, पण आम्ही कुणाला आंदोलन करण्यासाठी काही सूचना वगैरे दिलेल्या नाही, पक्ष म्हणून नाही दिले। रोहित पवार यांच्या ईडी चौकशीवरून खासदार सुप्रिया सुळेंनी सरकारवर निशाणा साधला आहे। आदरणीय पवार साहेबांनाही इलेक्शनच्या आधीच ईडीची नोटीस पाठवण्यात आली होती आणि सगळ्या उभ्या महाराष्ट्राचे मी मनपूर्वक आभार मानते। आणि उद्या रोहित जाईल, आमच्याकडून सगळं सहकार्य होईल आणि त्याचबरोबर अतिशय शांततेच्या मार्गाने आम्ही जाऊ। ईडी समोर रोहित पवार झुकणार नाही असा विश्वास विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे। आज रोहित पवारांना सुद्धा त्याच पद्धतीनं टार्गेट केलं जात आहे आणि जो झुकता नहीं उसको सरकारी यंत्रणा का वापर करके झुकाओ, हे चाललं आहे। पण मला विश्वास आहे की रोहित पवार झुकणार नाही। यापूर्वी शरद पवार यांना ईडीनं नोटीस पाठवली होती। शरद पवार ईडीच्या नोटीसीला उत्तर म्हणून स्वतः ईडी कार्यालयात गेले होते। त्यानंतर त्या ईडीच्या नोटीसचं आणि ईडी चौकशीचं काय झालं हे अजूनपर्यंत समजलेलंच नाही। आता रोहित पवारही स्वतः ईडी चौकशीला सामोरे जात आहेत। रोहित पवार यांच्या ईडी चौकशीत काय निष्पन्न होतं हे पाहावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।